नमस्कार, मी धनंजय सानप. लहरी हवा या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे सरांकडून आपण या सिरीजच्या माध्यमातून हवामान, मान्सून, पाऊस या संदर्भातल्या गोष्टी ह्या सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुमचं या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत आहे. एल निनो आणि ला निना म्हणजे काय आणि यात नेमका फरक काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जेव्हा आपण मान्सूनबद्दल बोलतो तेव्हा अनेकदा एल निनो आणि ला निना यांचा उल्लेख येतोच. आणि विशेषतः ज्या वर्षी जास्त पाऊस असेल किंवा दुष्काळी वर्ष असेल, कमी पाऊस असेल, त्यावेळेला हे दोन शब्द आपण निश्चितच घेत असतो. खरं तर जर आपण मान्सूनचा विचार केला तर मान्सूनवर प्रभाव टाकणारे ते जागतिक घटक जे आहेत, संपूर्ण जगातले घटक, मागच्या एका भागामध्ये आपण त्याच्याबद्दल बोललो की अटलांटिक ओशन असेल, पॅसिफिक ओशन असेल, आपला इंडियन ओशन असेल, वेगवेगळे खंड असतील, त्यांच्यावर हवामानाची काय परिस्थिती आहे, काय स्थिती आहे, त्याचा परिणाम इथं होतो. तर त्याच्याच अनुषंगाने हे ला निना आणि एल निनो हे महत्त्वाचे घटक आहेत. जगातला पृथ्वीवरचा सर्वात मोठा समुद्र जो आहे, महासागर जो आहे, तो म्हणजे प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक ओशन. पॅसिफिक ओशनमध्ये एका विशिष्ट भागात, म्हणजे जर आपण जगाचा नकाशा बघितला तर पेरू वगैरे हे जे देश ज्या भागात आहेत, तर त्यांच्या किनाऱ्यालगत जे तापमान आहे पॅसिफिक ओशनचं, ते तापमान हे विशेषतः त्याच्या पृष्ठभागाचं तापमान हे कसं आहे याच्यानुसार हे दोन घटक कसे आहेत ते ठरतात. म्हणजे ते जर तापमान हे सरासरीपेक्षा जर जास्त उष्ण असेल, उबदार असेल, तर असं मानलं जातं की एल निनो हा घटक सक्रिय आहे. आणि त्याच्या विरुद्ध झालं की समजा पेरूचा कोस्ट जो आहे, पेरू इक्वेडोर, तो सगळा जो भाग आहे, त्या भागात त्याच्या जवळपास त्याच्या लगतचं तापमान जर थंड झालं सरासरीपेक्षा, तर तिथं ला निना सक्रिय झाला असं मानलं जातं. साधारण 2 ते 7 वर्षांनी ही स्थिती बदलते. कधी एल निनो असतो, कधी ला निना असतो, कधी न्यूट्रल परिस्थिती असते. म्हणजे एल निनो असेल तर ला निना होईपर्यंत जी परिस्थिती आहे ती न्यूट्रल मानतात, दोन्ही घटकांचा प्रभाव नसलेली परिस्थिती. आता ह्याचा आपल्या मान्सूनवर परिणाम काय होतो, तर जेव्हा एल निनो सक्रिय असेल तर आपल्याकडच्या पावसाची शक्यता कमी होऊन जाते. एल निनो असेल तर दुष्काळ असतो किंवा पाऊस कमी असतो असं बोललं जातं. ला निना असला की भरपूर पाऊस असं बोललं जातं. पण असं खरंच होतं का? आतापर्यंत त्याची काय म्हणजे वारंवारता काय राहिलेली आहे? निश्चितपणे आता जवळजवळ आपल्याकडचा जो डेटा आहे तो बऱ्याच काळापासूनचा आहे. तर तो जो डेटा आहे, काही दशकांचा डेटा आहे आपल्याकडे एल निनो ला निना सक्रिय असण्याचा आणि आपल्याकडे पाऊस किती पडला त्याच्यानुसार असंच पाहायला मिळते की जवळजवळ 60 ते 65% वर्ष जी आहेत, ज्या वर्षी एल निनो सक्रिय होता त्या वर्षी भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय किंवा त्यातली काही ड्राऊट इयर्स आहेत, दुष्काळी वर्ष आहेत. आणि सगळी दुष्काळी वर्ष की जे भीषण दुष्काळ होते हे एल निनोशी आपल्याला जोडता येतात. म्हणजे त्या वर्षी एल निनो हा घटक सक्रिय होताच. 60 ते 65% वर्षांमध्ये जर हे होत असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा संबंध त्या घटकाशी लावावा लागतो, ते बघायला मिळतं. आता दुसरं जे ला निना जो आहे, ला निनाचं सुद्धा असंच आहे. ला निना जेव्हा जेव्हा सक्रिय झालेला आहे त्यावेळेस आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस मिळालेला आहे. अतिवृष्टीचे वर्ष असतील किंवा सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडलेली वर्ष असतील, ही त्याच्याशी जोडता येतात. अर्थात हे जे हे 60 ते 65% किंवा 60 ते 70% वर्षांमध्ये, उरलेल्या 30% मात्र इतर परिस्थिती बघायला मिळते. इतर परिस्थितीमध्ये काय काय घटक असतात? म्हणजे आता आम्ही ज्या बातम्या वाचतो किंवा पाहतो शेतकरी म्हणून, तर त्यामध्ये यंदाचं एल निनोचं वर्ष आहे, ला निनाचं वर्ष आहे असं सांगितलं जातं. पण याचाच परिणाम फक्त होतो की इतर जे काही घटक आहेत त्याचाही परिणाम जाणवतो? इतर घटकांचाही परिणाम होतो. याचं कारण असं की जसं प्रशांत महासागर त्याच्यामधली ही तापमानाची स्थिती हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे, पण त्याचबरोबर इतर ओशन्स आहेत, इतर जमीन आहे, इतर घटक आहेत. तर त्याच्यामध्ये जसा एल निनो आणि ला निना आहे तसंच जर आपण त्याच संदर्भात बोलायचं झालं तर आपल्याला जवळचा महासागर कुठला? हिंदी महासागर. हिंदी महासागरामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती असते. म्हणजे जर आपण हिंदी महासागर बघितलं तर तो उत्तर गोलार्धात नाहीच आहे जवळजवळ, म्हणजे विषुववृत्त वळून थोडासाच वर आहे, अन्यथा तो पूर्णपणे दक्षिणेला आहे. आता तिथं होतं असं की एकीकडे जर आपण बघितलं तर आफ्रिका खंड आणि दुसरीकडे बघितलं तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा या दोन्हीच्या मध्ये असलेला हा हिंदी महासागर आणि अर्थातच भारताच्या दक्षिणेला. आता त्याच्यातही असं होतं जसं एल निनो ला निना आहे ना, तसं इंडियन ओशनमध्ये इंडियन ओशन डायपोल
नावाचं एक IOD इंडियन ओशन डायपोल असा जो घटक आहे. आता याच्यात काय होतं की इथं पुन्हा समुद्राचं तापमान कुठल्या भागामध्ये जास्त आहे कुठल्या भागात कमी आहे याच्याशी संबंधित येतो. कधी कधी पश्चिमेकडचं म्हणजे आफ्रिकेच्या खंडाकडचं तापमान म्हणजे इंडियन ओशनच्या पश्चिमेकडचं तापमान हे जास्त असतं. कधी पूर्वेकडचं म्हणजे ऑस्ट्रेलियाकडचं तापमान जास्त असतं. त्याचा सुद्धा आपल्या मान्सूनवर परिणाम होतो. जेव्हा पश्चिमेकडचं म्हणजे आफ्रिकेकडचं तापमान जेव्हा जास्त असतं तेव्हा त्याला पॉझिटिव्ह IOD म्हणतात. बर. तर तो जेव्हा पॉझिटिव्ह IOD असेल तेव्हा आपल्याकडे पाऊस पडण्याची शक्यता तुलनेनं जास्त असते. चांगला पाऊस पडण्याची शक्यता. आणि जेव्हा ऑस्ट्रेलियाकडे हे तापमान जास्त वाढलेलं असेल त्याला निगेटिव्ह IOD म्हणतात तेव्हा आपल्याकडच्या पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. आता जसा एल निनो ला निना आहे तसाच हा IOD आहे. तसंच तुमचं याच्यामधलं युरेशियन टेम्परेचर आहे. जगाच्या इतर भागामध्ये अटलांटिक ओशनमध्ये काय होतंय असे वेगवेगळे घटक म्हणजे आपल्याकडच्या मान्सूनचा जो अलीकडा अंदाज दिला जातो त्याच्यात वेगवेगळी मॉडेल्स बदलत जातात. आत्ता जे आपण मॉडेल स्वीकारलेले त्याच्यामध्ये 8 घटक असतात. कोणकोणते? पहिल्या त्याच्यामध्ये हा एल निनो आहे. त्याच्यामध्ये IOD सुद्धा घटक कन्सिडर केलेला आहे. तुमच्या याच्यामध्ये अटलांटिक ओशनमध्ये तिथं काय स्थिती आहे, युरेशिया आणि ती जी जमीन आहे तिथं बर्फाचं प्रमाण कसं आहे, असे वेगवेगळे घटक एकत्र करून मग तो अंदाज येतो. पण आता याच्यामध्ये एक प्रश्न असा सुद्धा उपस्थित होतोय की आम्ही राहतोय भारतात. भारतात महाराष्ट्र आमचं राज्य, त्याच्यामध्ये आमचं एक लातूर जिल्हा किंवा विदर्भातला अमरावती जिल्हा किंवा खानदेशातला नाशिक जिल्हा, आमच्याशी या प्रशांत महासागराचा तुम्ही जसं अंटार्क्टिका म्हणताय त्याचा काय संबंध, असा एक प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या मनात येतो. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही काहीतरी असं अवघड नावं घेऊन किंवा अनोळखी ठिकाणं सांगून आम्हाला घाबरवताय. तर याचा काय संबंध असतो? निश्चितपणे संबंध असतो. याचं कारण असं की आपला जो मान्सून आहे, आपण मागच्या एका भागात बोललो होतो, मान्सूनचा वारा जो आहे तो काय भारतातून भारताकडे जात नाही किंवा लातूरकडून अमरावतीकडे गेला किंवा पुण्याकडून साताऱ्याकडे गेला असं नाहीये. हा वारा जो आहे तो आपल्यापासून जवळजवळ 4,500-5,000 किलोमीटर अंतरावरून येतो. म्हणजे दक्षिण गोलार्धातून तुमचं जे मादागास्कर आफ्रिका तो जो प्रदेश आहे तिथून हिंदी महासागरावरून त्याचा प्रवास सुरू होतो आणि तो आपल्याकडे येतो. इतक्या दूरवरून जर तो येत असेल आणि आपल्याकडे आल्यानंतर मग तो आपला वारा आपण म्हणतो, तोच आपल्याला ढग घेऊन येतो, बाष्प घेऊन येतो, आपल्याला पाऊस देतो. त्याच्यामुळं जरी अमरावती असेल, लातूर असेल, सातारा असेल, इतर कुठलाही जिल्हा, तालुके, गावं असतील, या सगळ्यांना पाऊस देणारा जो वारा आहे तो इतक्या दूरवरून येत असल्यामुळं त्याच्यावर जो परिणाम होतो तो या सगळ्या घटकांचा परिणाम होतो. तो कारण मान्सून हा जो आहे हा लोकल फेनॉमेना नाही, लोकल स्थानिक घटक नाही. बरोबर. तो आपल्याला पाऊस देतो म्हणून त्याला आपल्याला तो आपला वाटतो, पण हा ग्लोबल फेनॉमेना आहे, हा जागतिक घटक आहे. त्यामुळे जगामध्ये जे जे काही बदल होतात हवामानामध्ये, जी काही परिस्थिती असते त्याचा त्याच्यावर परिणाम होतो आणि तो मग सगळा तो आपल्याकडे ढग घेऊन येतो म्हणून आपल्याला पाऊस मिळतो. म्हणजे तो आपल्या राज्यातून शेजारच्या राज्यात किंवा आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणारा नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी तो मोठा आहे आणि मग तो आपल्या सगळ्यांनाच प्रभावित करत असतो. त्यामुळे हे जर आपल्याला वाटत असेल की हा आपल्या इथल्या कुठल्या तरी गोष्टींमुळे प्रभावित होतो, आपल्या इथल्या गोष्टींचा प्रभाव निश्चितच होतो, डोंगर रांगा आहेत, इतर काय त्याचा प्रभाव होतो, पण एकूण जर बघितलं तर आपल्याला जगातले जे काही घटक आहेत, जगाचं जे काय हवामान आहे, तिथं जे काय होणारे बदल आहेत, कुठे चक्रीवादळ येतात, कुठे जास्त हिमवृष्टी होते, या सगळ्या घटकांचा परिणाम मान्सूनच्या वाऱ्यांवर होतो, त्याच्यामुळे येणाऱ्या पावसावर होतो. त्यामुळे तो जागतिक घटक आहे. आणि जसा एल निनो ला निना आहे तसेच हे वेगवेगळे घटक सुद्धा त्याच्यावर परिणाम करतात. त्यामुळं जे आपण मागाशी म्हणालो की 65% वर्ष एल निनोची दुष्काळी जर असतील किंवा कमी पावसाची असतील तर उरलेल्या 35% काय, तर मग तेव्हा इतर घटक जे पाऊस द्यायला पूरक असतात ते जर जास्त सक्रिय असतील तर कधी कधी एल निनोचा परिणाम सुद्धा ते कमी करतात. म्हणजे एल निनो ला निना महत्वाचे असले तरी त्याच्यासोबत इतर घटक सुद्धा त्याच्यावर परिणाम करतात. त्यामुळे एल निनो म्हणजे दुष्काळ हे एकाच एक प्रमाण नाही, निश्चितपणे जास्त शक्यता असते, पण तो म्हणजे कमी पाऊस दुष्काळ असं एकाच एक प्रमाण आपल्याला म्हणता येत नाही. इतर स्थिती सुद्धा उद्भवू शकते. याच्यामध्ये सर तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात की पॅसिफिक समुद्रावरचं पृष्ठभागाचं तापमान जास्त वाढतं किंवा कमी होतं आणि याच्यातनं ह्या दोन सिच्युएशन्स तयार होतात. पण कमी जास्त होतं म्हणजे नेमकं तिथं काय होतं असतं हे, कारण की बऱ्याचदा असं कारण सांगितलं जातं की यावेळेस
एल निनो आहे किंवा ला निना आहे आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं की गरम पाणी झालंय, तापमान कमी झालंय, जास्त झालंय, पण नेमकं काय होतं गरम आणि थंड होणं म्हणजे नेमकं काय? आता याच्यासाठी आपल्याला समजून घ्यायला लागेल की पृथ्वीला समुद्र असतील, जमीन असेल, तापमान कुठून मिळतं, उष्णता कुठून मिळते? सूर्यापासून. आता आपण जे म्हणतो पृथ्वी ही दक्षिणायन उत्तरायण हे फिरत असते, आपल्याला असं वाटतं की सूर्य फिरतोय. त्यामुळे सूर्य कधी दक्षिण गोलार्धात असतो, कधी उत्तर गोलार्धात असतो, जास्त तीव्र. त्यामुळे मग आपल्याकडे कधी हिवाळा असतो, कधी उन्हाळा असतो. हा झाला एक घटक. दुसरा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. याच्यामुळं ही जी उष्णता जी सूर्य पृथ्वीला देतो ती वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, वेगवेगळ्या प्रदेशातल्या जमिनीवर, वेगवेगळ्या प्रदेशातल्या समुद्रावर, महासागरांवर वेगवेगळ्या प्रमाणात असते. कारण काय तर कधी तो उत्तर गोलार्धात तीव्र आहे, कधी दक्षिण गोलार्धात तीव्र आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरती आहे, त्यामुळं वारे निर्माण होत आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून समुद्रामध्ये, विशेषतः महासागरांमध्ये ओशनिक करंट्स तयार होतात. त्याचे प्रवाह तयार होतात, उष्ण पाण्याचे प्रवाह, थंड पाण्याचे प्रवाह. अर्थात त्याचा संबंध सूर्याच्या उष्णतेशी, पृथ्वीच्या फिरण्याशी आणि जो वारा वाहतो त्याच्याशी असतात. पण अल्टिमेटली काय दिसतं आपल्याला तर समुद्रामध्ये ते जे प्रवाह आहेत, काही ठिकाणी उष्ण पाण्याचे, काही ठिकाणी थंड पाण्याचे. आणि मग एका भागामध्ये जर उष्ण पाण्याचे प्रवाह हे जर जास्त प्रमाणात असतील तर स्वाभाविकपणे तिथलं तापमान हे जास्त असणार. तिथं जर थंड पाण्याच्या प्रवाहांचा प्रभाव असेल तर ते थंड होणार. अशा प्रमाणे ते होत असताना या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आपल्याला काही ठिकाणचं तापमान जास्त, काही ठिकाणचं तापमान कमी, आणि त्याच्यातूनच मग हे तुम्हाला एल निनो, ला निना किंवा आपण आयओडी बद्दल जे बोललो आपल्या हिंदी महासागरामध्ये, इंडियन ओशन डायपोल, त्याचा सुद्धा हाच घटक आहे. तो जो वारा आहे, पृथ्वीचं फिरणं आहे, त्याच्यामुळे मग उष्ण पाणी जे आहे ते एका बाजूला जात आहे, मग उष्ण झालं की ते वर येत आहे, मग पुन्हा तिथं तापमान कमी झालं की मग त्याचं रूपांतर थंड हवेच्या, थंड पाण्याच्या प्रवाहांमध्ये. सो हे असं सतत पृथ्वीवर चालू असतं. महासागरांमध्ये तर प्रचंड प्रमाणात सुरू असतं, कारण महासागर हे अतिशय संथ गतीने तापतात आणि अतिशय संथ गतीने थंड होतात. त्यामुळे ही प्रक्रिया चालू होते. त्याचा परिणाम म्हणजे हे सगळ्याचं मूळ कुठे आहे तर ते सूर्याकडे आहे. बरोबर आहे. पृथ्वीचं फिरणं, त्याच्यामुळे वारा, त्याच्यामुळे होणारे प्रवाह, आणि मग एल निनो, ला निना, मग तुमच्या माझ्या पावसावर होणारा परिणाम, असं ते पूर्ण चक्र आहे. चक्रीवादळ म्हणजे नेमकं काय? कारण की चक्रीवादळ तयार होतं असं आम्हाला माहिती आहे, पण चक्रीवादळ तयार होतं म्हणजे नेमकी प्रक्रिया काय होत असते त्या ठिकाणी? चक्रीवादळ तयार होणे ही अतिशय इंटरेस्टिंग आहे, गुंतागुंतीची प्रक्रिया असते. आपण ढोबळमानाने ती समजून घेऊयात, कारण सगळं समजून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला सगळं विज्ञान, त्याच्यातलं फिजिक्स ते समजून घ्यावं लागेल. पण काय होतं, आपण उष्ण प्रदेशात आहोत, आपल्याला जवळ विषुववृत्त आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला म्हणजे इक्वेटरच्या दोन्ही बाजूला जे उष्ण प्रदेश आहेत त्याला इक्वेटोरियल काय म्हणतात क्लायमेट म्हणतात, आणि त्या इक्वेटोरियल क्लायमेटमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असते. याचं कारण असं की चक्रीवादळ तयार होण्यासाठी विशिष्ट तापमान आवश्यक असतं. समुद्राचं पाणी, समुद्राचं वरचं पाणी, सरफेस, जवळजवळ 50 ते 60 मीटरपर्यंतचं जे पाणी आहे त्याचं तापमान 26.5 डिग्री सेल्सिअस किंवा 27 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तरच चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असते. हे एवढं जास्त तापमान समुद्राचं वरच्या भागाचं कुठं असणार तर उष्ण प्रदेशामध्ये, ट्रॉपिक्समध्ये, ट्रॉपिकल रिजन्स होय तिथं. त्यामुळं उष्णतेचा एक त्याचा परिणाम असतो. उष्णता हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. होतं असं की जेव्हा कुठल्याही भागावर उष्णता पडते, तापमान जास्त असतं, तेव्हा त्या भागातली हवा विरळ होते आणि वर जाते, हलकी होते. हलकी झाल्यानंतर आपल्याकडं तापमान आहे, हवा हलकी झालेली आहे आणि ती वर जाते. हलकी झाली की स्वाभाविकपणे वर जाणार. आता ती वर जाते, ती वर गेले की आपल्याला माहिती आहे जशी जशी हवा वर जाते तशी थंड होते आणि त्याच्यातलं बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. म्हणजे काय होणार तर त्याचं कंडेन्सेशन, हा टेक्निकल शब्द आहे पण तो आपण बाजूला ठेवूयात. त्याच्यापासून पाण्याचे थेंब तयार होतात. त्या वाफेपासून पाण्याचे थेंब तयार झाल्यानंतर म्हणजे पाऊस पडायला लागतो. आता गंमत अशी होते की कुठल्याही बाष्पापासून जेव्हा पाणी तयार होतं तेव्हा त्याचबरोबर त्या प्रक्रियेसोबत काही उष्णता बाहेर पडत असते. कारण तुमचं पाण्याची वाफ करण्यासाठी आपल्याला उष्णता द्यायला लागते,
तरच पाण्याची वाफ होते आणि वाफेचं पाणी होताना ते जे काही उष्णता आहे ती बाहेर पडते. मग पुन्हा ती उष्णता त्या वातावरणात त्या भागात ॲड होते. मग पुन्हा तुमचं जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती आणखीन वाढते. त्याचबरोबर पृथ्वी फिरते आहे. त्याच्यामुळं तिथं जो काय तापमानामुळं लो प्रेशर तयार झाला आहे, हवेचा कमी दाब तयार झालेला आहे, तो पाऊस पडतोय, वर जाते, थंड होते, परत उष्णता ॲड होते आणि पृथ्वी फिरते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आणखीनही त्याला 1-2-3 घटक असतात की वरपर्यंतचा जो वारा आहे त्याचा वेग साधारण एकसारखा असावा लागतो. नाहीतर खाली त्याचा वेग कमी आहे, वर जास्त आहे, किंवा वर जास्त आहे, खाली वर कमी आहे, खाली जास्त आहे, असं जर असेल तर चक्रीवादळ बनण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसते. पण हे सगळं जर जुळून आलं तर मग तो जो काही हवेचा कमी दाब तयार झालेला आहे त्याची तीव्रता वाढत जाते. मग वाढत वाढत मग ते डिप्रेशन बनतं, डीप डिप्रेशन बनतं आणि त्याच्यानंतर मग सायक्लॉन, की ज्याला आपण चक्रीवादळ म्हणतो. हे आणि त्याची जी हे उंची आहे ती काही किलोमीटरपर्यंतच्या सगळ्या त्या हवेच्या समुद्रावर, हवेच्या त्या सगळ्या थरामध्ये ही सगळी प्रक्रिया घडत असते. आणि मग हे सगळं जुळून आल्यानंतर चक्रीवादळ आणि मग त्याची मुवमेंट, ते कधी इकडं जातं कधी तिकडं जातं, अशा प्रकारचं हे चक्रीवादळ. अतिशय इंटरेस्टिंग त्याची निर्मिती असते. पण त्याच्यानंतर त्याचा जो काही परिणाम होतो तो मात्र आपल्या सगळ्यांना त्रासदायक किंवा विध्वंसक असतो. वारंवार आपल्याकडे गारपीट होऊ लागली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आमचं नुकसान तर ही गारपीट करते, पण ही गारपीट नेमकी तयार होते कशामुळे आणि गारपीट होते ज्यावेळेस पडते त्यावेळेसची प्रक्रिया नेमकी काय, त्यामागचं विज्ञान काय आहे? जसं आपण चक्रीवादळाबद्दल बोललो तसंच गारपीट जी आहे, गारपीट होण्यासाठी तुम्हाला आता पाऊस कसा पडतो तर पाऊस, जसं आत्ता आपण चक्रीवादळाबद्दल बोललो की जेव्हा उष्णता असते तेव्हा हवा हलकी होते, वर जाते, वर गेली की त्याच्यातलं जे बाष्प आहे ते त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि मग ते थेंब खाली येतात, ह्याला आपण पाऊस म्हणतो. आता अनेकदा असं होतं की हे जे वर जाणं आहे हवेचं, हा जो वर जाणारा जो ज्याला अपड्राफ्ट असा एक टेक्निकल शब्द आहे, ही जी हवा वर जाणं आहे ही हवा जर जास्त वर गेली तर काय होतं, जास्त वर गेल्यानंतर त्याचं जे काही पाणी आहे ते गोठतं. कारण आपल्याला माहिती आहे की काही स्नो लाईन ज्याला आपण म्हणतो की एका विशिष्ट याच्या पलीकडं शून्यापेक्षा जास्त तापमान वरती असेल तर मग पाण्याचं काय होणार, पाण्याचं तुम्ही बर्फामध्ये रूपांतर होणार. तर त्यावेळेस वर गेली हवा, थेंब तुमचे तयार होत आहेत, वर गेले की त्याचा बर्फ होणार. आता होतं असं की ते बर्फ झालं मग ते परत खाली येतं, पण खालून वर जाणारी हवा आहेच आहे. मग ती जी काय गार किंवा छोटासा जो बर्फाचा खडा म्हणूयात आपण, पाण्याचा थेंब त्याचा बर्फ झालाय, गोठलाय, तो खाली येतो. खाली आल्यानंतर खालून वर जाणारी हवा परत त्याला वर फेकते, परत तो मग ढगांमध्ये जातो, आणखीन बाष्प घेतो, त्याचं वजन वाढतं, त्याचा आकार वाढतो, परत खाली येतं, परत खालची हवा वर हे करते. ही सतत प्रक्रिया त्या ढगामध्ये चालू असते. त्यामुळं गार जी आहे त्याचा जे आधी छोटासा थेंब तो गोठलेला आहे, वर गेला अजून एक थर आला, वर गेला अजून एक थर. ह्या गारेच्या भोवती वेगवेगळे थर असतात, म्हणजे कांदा जसा असतो ना, आतमध्ये एक थर, वर एक थर, त्याच्यावर असे गारेचे थर असतात. आणि हे सगळे थर मग कधी कधी काय होते की त्याचं वजन एवढं वाढतं की खालून वर जाणारा वारा सुद्धा तिला वर फेकू शकत नाही, मग ती खाली येते आणि आपल्याला गारेच्या स्वरूपात बघायला मिळते. इतकी इंटरेस्टिंग ती सगळी त्याची निर्मिती. पण ही निर्मिती होण्यासाठी जसं आपण म्हणालो की उष्ण तापमान पाहिजे, म्हणजे तापमान जास्त पाहिजे, उष्णता पाहिजे. म्हणून हे जेव्हा तुमच्याकडं उष्ण सीझन म्हणूयात किंवा उष्ण तापमान असेल त्या काळातच हे सगळं घडतं. मला इथेच एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आता या जर का बघितलं आपण, चक्रीवादळ असेल किंवा गारपीट असेल, तर हे मान्सूनच्या हंगामा व्यतिरिक्त सीझन मध्ये जे काही, म्हणजे उन्हाळा असेल, हिवाळा असेल, या सीझन मध्ये हे झाल्याचं आम्ही बघतो. पण मान्सूनच्या सीझन मध्ये गारपीट झाली असं आम्हाला पाहायला मिळत नाही. कारण काय? अगदी बरोबर आहे. गारपीट असेल, चक्रीवादळ असेल, हे मान्सूनच्या काळात शक्यतो येत नाहीत. अगदीच अपवादाने कधीतरी बघायला मिळतं, पण अदरवाईज येत नाहीत. मान्सूनच्या आधी, प्री मान्सून ज्याला आपण म्हणतो, किंवा मान्सूनच्या नंतर पोस्ट मान्सून, या काळातच हे घटक, म्हणजे जशी गारपीट आहे, ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणं, विजा चमकणं, हे सुद्धा मान्सूनच्या काळात शक्यतो होत नाही. याचं कारण असं आहे, आपण जर चक्रीवादळाबद्दल आधी बोलूयात. चक्रीवादळासाठी ज्या दोन परिस्थिती खरं तर आणखीन काही घटक लागतात. एक घटक आपण बघितला तापमानाचा. समुद्राचं तापमान 26.5 डिग्री सेल्सिअस किंवा 27 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असलं तर होणार. जेव्हा मान्सूनचे वारे वाहत असतात
आहे उन्हाळाच आपल्याकडे, पण मान्सूनचे वारे वाहत असल्यामुळं समुद्रात खूप मोठ्या प्रमाणात पावसाचंही पाणी येत असतं. त्याच्यामुळे सरफेसचं जे तापमान आहे हे तेवढं वाढण्याची शक्यता कमी होऊन जाते. एक दुसरा आणखीन महत्त्वाचा घटक तो म्हणजे मान्सूनचे वारे हे हॉरिझॉन्टल आहेत, आडवे वाहतात. आता आपल्याला चक्रीवादळ बनण्यासाठी दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, महत्त्वाचा निकष काय हवा आहे आपल्याला, की वारा जो आहे तो खालपासून वरपर्यंत हा त्याच्या वेगामध्ये फारसा फरक नको आहे. कारण नाही तर मग तुमचं ते चक्रीवादळ तयार होण्याची जी स्थिती आहे तीच तुम्हाला पूरक बनत नाही. आणि मान्सूनमध्ये तर आडवा वारा वाहतोय, त्यामुळे त्याचं खाली हे जास्त आहे, कधी इकडून वाहतोय कधी तिकडून होतोय. हे जे काय म्हणतात त्याला विंड शियर असं म्हणतात. वाऱ्याच्या वेगवेगळ्या उंचीवर असणारा वेगातला जो फरक आहे तो विंड शियर जास्त असतो. त्याच्यामुळं मग तुम्हाला या काळात चक्रीवादळ बनत नाही. आता गारपिटीचं काय, तर गारपिटीला सुद्धा वारा खूप वर गेला पाहिजे आणि मान्सूनचा जो वारा आहे तो हॉरिझॉन्टल आहे. त्याच्यामुळं आणि मान्सून आला पाऊस पडतोय म्हटल्यावर मग तुमची जमीन जी आहे ही तापणं कमी होऊन जाते, पाऊस पडलेला असतो त्यामुळे तिचं टेम्परेचर कमी होतं. त्यामुळे जे काय वर जाणारं वारं आहे की जे गार बनण्यासाठी अतिशय आवश्यक आहे ते परिस्थिती त्यावेळेस नसते. म्हणून मग तो जो काही वारा वर जाणार आहे तो फार वर जात नाही आणि वर गेला नाही तर तुमची गार कशी बनणार. अशा सगळ्या त्या गोष्टी असल्यामुळं मान्सूनच्या काळामध्ये तुम्हाला ना चक्रीवादळ, ना गारपीट, ना ढगांचा गडगडाट, ना विजा हे आपल्याला बघायला मिळत नाही. पण त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर मात्र निश्चितपणे आपल्याला हे बघायला मिळतं. वीज पडते त्यावेळेस कडकडाट होतो, आधी वीज चमकते, कडकडाट होतो ढगांचा. तर हे नेमकं काय होत असते, ही प्रक्रिया काय आहे? आता वीज चमकण्यासाठी किंवा गडगडाट होण्यासाठी जे ढग असतात ना, ह्या ढगांमध्ये काही ढग पाण्याचे असतात ज्याच्यामध्ये अगदी छोटे 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 बिंदू असतात, ज्याला आपण पाण्याचे एकदम छोटे कण असतात, छोटे थेंब असतात. आणि काही ढगांमध्ये बर्फाचे कण असतात जे आपल्याला उंचावरचे पांढरे ढग दिसतात त्याच्यामध्ये बर्फाचे अगदी बारीक बारीक कण. बर्फ म्हणजे अगदी बर्फ आपण म्हणतो तसं मोठं नाही, पण एकदम त्याचे छोटे कण. आता जेव्हा वेगाने हवा वर जात असते, वेगाने जेव्हा वारा वाहत असतो वरच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा हे जे ढग आहे हे खूप एकमेकांमध्ये त्यांचं घर्षण होत असतं. आणि जरी छोटे असले तरी ते असंख्य प्रमाणात याचे कण आहेत. ते जेव्हा एकमेकांवर त्यांचं घर्षण होतं, ते घासले जातात, त्या सगळ्या घुसळणीतून काही चार्ज तयार होतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, वीज प्रवाह तयार होतो. आणि तोच वीज प्रवाह आपल्याला विजेच्या स्वरूपात पाहायला मिळते. हे आपण ढोबळ यांनी बोलतोय. याच्यामधलं फिजिक्स किंवा याच्यामधलं विज्ञान आणखीन गुंतागुंतीचं आहे, पण सर्वसाधारणपणे खूप उंचावर हे सगळं गेलं पाहिजे. ढग ज्याच्यामध्ये छोटे 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 बर्फाचे कण आहेत आणि याची प्रचंड प्रमाणात घुसळण झाली पाहिजे. आणि आता तुम्हाला जर त्याचे कण असायला हवेत बर्फाचे त्या ढगामध्ये, तर ते ढग उंचावर पाहिजेत. बरोबर. या प्रकारच्या जेव्हा गोष्टी घडतात आणि अनेकदा असंही होतं की खालून वर जाणारी हवा आणि त्याच वेळेस वर असणारे हे बर्फ, हे ढग, याचं सुद्धा बऱ्याचदा घर्षण होत असतं. अशी सगळीची जेव्हा प्रक्रिया घडते तेव्हा मग आपल्याला वीज चमकलेली बघायला मिळते. आणि आपल्याला त्याचं जे काही निसर्गातलं जे वेगळं, काही जणांना विलोभनीय वाटतं, काही जणांना ते नुकसानकारक वाटतं. तर अशा प्रकारचं रूप बघायला मिळतं. अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी या आपल्या पावसाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतात. कृत्रिम पाऊस म्हणजे नेमकं काय आणि कृत्रिम पाऊस कसा पाडला जातो? खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कृत्रिम पाऊस माणसाने वेगवेगळ्या कालखंडामध्ये निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर विजय मिळवायचा प्रयत्न केला किंवा त्याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातला एक प्रयोग म्हणून कृत्रिम पावसाकडे बघायला पाहिजे. म्हणजे जसं त्याच्याही आधी जर बघितलं तर माणसाने काय शेतीला सुरुवात केली, त्याच्यानंतर पाणी अडवण्यासाठी धरणं बांधली, कालवे काढले. असंच मग आपल्याकडं जर पाऊस पडत नसेल तर काय करायचं, तर आम्ही काहीतरी प्रयोग करून पाऊस पाडणार, असा तो कृत्रिम पाऊस. कृत्रिम पाऊस म्हणजे असं होतं की बऱ्याचदा काय होतं, अनेकदा पावसाळ्यामध्ये ढग दिसतात, बऱ्यापैकी दिसतात ढग, काळे ढग दिसतात, त्याच्यात बाष्प आहे असं पण दिसतं, पण पाऊस पडत नाही. तर अशा वेळी असं केलं जातं की मग तो पाऊस का पडत नाही, ढग तर आहेत, काळे ढग आहेत, बाष्प दिसते त्याच्यामध्ये, तर पाऊस पडत नाही का होतं, तर जेव्हा पाण्याचा थेंब बनतो तर त्याच्यामागे एक अतिशय रंजक प्रक्रिया असते. बरं. आपल्याला असं वाटतं की वाफ आहे,
ती एकत्र वाफेचे सगळे काय म्हणूयात आपण बाष्पाचे सगळे कण एकत्र आले की थेंब बनला आणि पडला. पण तो थेंब बनण्यासाठी किंवा ते कण एकत्र येण्यासाठी त्यांना काहीतरी एक छोटासा न्यूक्लियस लागतो, छोटासा एक कण लागतो. बर. आणि त्याच्या भोवती मग पाणी जमा होतं. म्हणजे पाण्याचा थेंब हा नुसती वाफ आहे म्हणजे पाण्याचा थेंब आहे असं नाही. तर त्याच्यासाठी थेंब बनण्यासाठी काहीतरी त्यांना सरफेस लागतो, एक पृष्ठभाग लागतो अगदी छोटासा. त्याच्या भोवती मग हे सगळं बाष्प जमा होत जातं. मग आणखीन बाष्पाचे छोटे छोटे कण एकत्र येत 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 मग थेंब बनतो. मग तो पावसाचा थेंब तो खाली पडतो. आता ढग असतात पण पाऊस पडत नाही, तेव्हा काय होतं, अनेकदा अशी शक्यता असते की बाष्प आहे, बाष्पाचे कण आहेत, पण त्याला एकत्र आणण्यासाठीचा जो न्यूक्लियस आहे, जो कण आहे किंवा ज्याला बीज म्हणूयात आपण, पावसाचं बीज म्हणूया एक ढोबळमानाने, तर ते नसतं. मग ते बीज काय असतं, कधी धुलीकण असतात, कधी एखाद्या क्षाराचा छोटासा कण असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे बीज असतात किंवा ते न्यूक्लियस असतात. त्याच्या भोवतीच ते बाष्प एकत्र राहतील, थेंब बनतो. मग आता तुम्हाला ढग आहेत, त्याच्यामध्ये कदाचित ते न्यूक्लियस किंवा बीज पावसाची नाही आहेत म्हणून पडत नाही. तर मग काय केलं जातं की त्या ढगांच्या जवळ किंवा त्या ढगांमध्ये जर आपण अशी बीज सोडू शकलो तर कदाचित पाऊस पडण्याची शक्यता असते. आता ही बीज म्हणजे काय असतं, तर अगदी साधं सोपं सांगायचं झालं तर आपल्याकडं उष्ण ढगांमध्ये आणि शीत ढगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही रसायनं फवारली जातात, त्याला आपण बीज म्हणतो. आता एक रसायन जे आहे ते आपल्या अगदी ओळखीचं आहे. कोणतं? ते म्हणजे मीठ. बर. NaCl. मीठ जे आहे त्या मिठाचं काय होतं की आपण पावसाळ्यामध्ये जर बघितलं की मिठाची बरणी उघडी राहिली तर ओल धरते त्याला. हो. याचं कारण असं की त्या मिठाचं वैशिष्ट्य असं आहे, मिठाच्या कणाचं वैशिष्ट्य असं की ते पाण्याला शोषून घेतं. त्यामुळे जर अशा प्रकारचा कण आपण सोडला, अर्थात तो काही मोठा कण नाही, एकदम बारीक कण, एकदम सूक्ष्म कण, तो जर सोडला तर त्याच्या भोवती हळूहळू हळूहळू ते बाष्पाचे कण एकत्र येतात, थेंब मोठा मोठा होत जातो आणि मग तो पावसाच्या स्वरूपात खाली पडण्याची शक्यता असते. आणि ती एकदा प्रक्रिया सुरू झाली की मग तो सगळा ढग मोकळा होण्याची आणि तिथं पाऊस पडण्याची शक्यता असते. जसं NaCl सोडियम क्लोराईड आहे म्हणजे मीठ आहे आपलं, तसंच अनेक याच्यामध्ये सिल्वर आयोडाईड वापरतात. बर. ते काही वेगळ्या प्रकारच्या ढगांमध्ये. अशी काही रसायनं जर फवारली आणि पावसाला त्या बाष्पाला जर पावसाची बीजं आपण पुरवली तर पाऊस पडण्याची शक्यता असते. हे ढोबळमानाने कृत्रिम पावसाचा प्रयोग करतात, म्हणजे असं करतात. अर्थात त्याला परिस्थिती लागते. पूरक परिस्थिती म्हणजे काय, तर तुम्हाला तशा प्रकारचं बाष्प पाहिजे, तसे ढग पाहिजेत. म्हणजे उन्हाळा आहे आणि काहीच नाही ढग आणि मी कृत्रिम पाऊस पाडला असं नाही होऊ शकत. ती परिस्थिती पाहिजे. परत खालून वर जाणारा वारा पण लागतो, कारण तुम्ही ढगामध्ये तुम्ही जात नाही ना, तुम्ही ढगाच्या खाली ती काही रसायन मीठ जे आहे ते असं बारीक याच्यात सोडतात, छोटे छोटे त्याचे कण, आणि मग ते वर जाणाऱ्या हवेसोबत त्या ढगात जातात आणि ती प्रक्रिया सुरू होते. असं एकदम हे इंटरेस्टिंग प्रयोग आहे. आता कृत्रिम पाऊस पाडला जातो, जगभरात अशा प्रकारचे प्रयोग होतात का, आणि होत असतील तर ते यशस्वी झालेले आहेत का की फसलेले आहेत? जगाच्या अनेक भागामध्ये हे प्रयोग होतात. म्हणजे अमेरिका असेल, अमेरिकेच्या काही प्रांतांमध्ये, इस्रायल मोठ्या प्रमाणात करतो, युरोपीय देश मोठ्या प्रमाणात करतात, कॅनडामध्ये होतो, मला वाटतं ऑस्ट्रेलियामध्ये पण काही ठिकाणी काही वेळा केलेले आहेत, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. पण आता ह्याच्या यशस्वीतेबद्दल काय आहे की बरेच दावे केले जातात. काही जण सांगतात की आम्ही अशा प्रकारे पाऊस पाडतो. काही जण हा जो प्रयोग आहे हा वेगळ्या कारणासाठी पण वापरतात. ते थोडक्यात आधी सांगतो आपण याच्याकडे, ते खूप इंटरेस्टिंग आहे. ते म्हणजे काही ठिकाणी गारा ज्या आहेत, आपल्याकडे गारपीट जशी होते ना तशी जगाच्या अनेक भागात गारपीट होत असते, विशेषतः जे थंड प्रदेश आहेत त्या ठिकाणी तर गारांचा आकार प्रचंड मोठा असतो. म्हणजे अगदी अशा मुठीच्या आकाराच्या गारा, दगड असं मोठा दगड एवढा, आणि तो जर वरनं पडला आणि गारपीट झाली ती तर किती नुकसान होत असेल. तर ते टाळण्यासाठी मग ते त्याच्यात सुद्धा ती बीज हे करतात. म्हणजे काय होणार, ती गार मोठी बनण्याऐवजी तिला 4 बीज मिळाली की त्याचा आकार लहान होईल, अशासाठी सुद्धा वापरतात. आता पुन्हा आपण त्या प्रश्नाकडे येऊ की ही यशस्वीता जी आहे त्याच्याबद्दल अनेक जण दावे करतात. या सगळ्या गोष्टीसाठी तर झालंच, याला खरं तर एक मोठी टर्म जी आहे त्याला वेदर मॉडिफिकेशन असं म्हणतात.
ज्याला आपण ढोबळमानाने कृत्रिम पाऊस म्हणतो ना, वेदर मॉडिफिकेशन म्हणजे तुम्ही जे हवामान आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणता, म्हणून वेदर मॉडिफिकेशन. तर त्याच्यामध्ये दावे खूप मोठ्या प्रमाणात होतात, पण ह्याच्यात काही निकष वापरून ते तपासलेही जातात. बर. पण गंमत अशी होते की अनेकदा तो पाऊस जो पडणार आहे तो निसर्गतः त्या परिस्थितीमुळे पडला आहे का आपण प्रयोग केला म्हणून पडला, हे तुम्ही कसं शोधणार? त्यामुळे मग बऱ्याचदा असं होतं की एक सामान्य परिस्थितीमध्ये कसा पाऊस पडतो, किती प्रमाण आहे, आणि मग आपण हे प्रयोग केल्यानंतर काय बदल झालेत, अशा प्रकारे ते ताडून पाहतात. पण नेमकी त्याची अॅक्युरेसी जी आहे ही काढणं कठीण आहे. कारण बऱ्याचदा योगायोगही घडू शकतो की तुम्ही अशा प्रकारचे प्रयोग केले आणि निसर्गतःच परिस्थिती उद्भवली आणि सुरू झाला, मग तुमच्यामुळं का निसर्गतः, असे अनेकदा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न असतात. पण लोक दावे करतात, म्हणजे बीजिंग ऑलिम्पिक जेव्हा झालं होतं तेव्हा त्यावेळेस पाऊस त्या ह्याच्यामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून सुद्धा असे प्रयोग केले गेले. अनेक देशांनी अमेरिकेसारख्या दुसऱ्या शत्रू राष्ट्रांवर काहीतरी त्याचा विपरीत परिणाम व्हावा हवामानाचा म्हणून सुद्धा काही मॉडिफिकेशन्स केल्याचं बोललं जातं. अर्थात हे कधी जाहीर झालं नाही, त्याच्याबद्दल खूप शंका कुशंका घेतल्या जातात किंवा खूप त्याच्याबद्दल गॉसिपिंग होतं. पण अशा प्रकारे सुद्धा आता याच्यामध्ये बदल होत असतात. पण यशस्वीतेबद्दल दावे भरपूर केले जातात, नेमकं काय हे सांगता येत नाही. मानवाचा हस्तक्षेप जो आहे निसर्गामधला हा वाढत जाईल आणि यातनं निसर्गाचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न अधिक गंभीर होतील असं सुद्धा बोललं जातंय. तर यामध्ये काही तथ्य आहे का की कृत्रिम पाऊस म्हणजे मानवी हस्तक्षेप आहे आणि त्याचे परिणाम माणसाला भोगावे लागतील? थोडंसं हो पण नाही पण. हो कशासाठी, तर हा हस्तक्षेप आहे का, तर नक्कीच आहे. नक्कीच आहे. तुम्ही काहीतरी करताय त्या हवामानामध्ये, बदल घडवून आणताय तुम्ही कृत्रिमरित्या, तुम्हाला वाटतंय तशानुसार, त्याच्यामुळे हा हस्तक्षेप आहे. पण याच्यामुळे सगळ्या तुमच्या कृत्रिम पाऊस पाडल्यामुळे मग इतर भागामध्ये जो काही पाऊस पडणार आहे तो कमी होणार का, ते याच्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. काही जण म्हणतात तसं निश्चितपणे तुम्ही जर इथलं बाष्प काढून घेतलं ढगातलं तर ते ढग निसर्गतः पुढं जिथं कुठं जाणार आहेत तिथं बाष्प कमी असणार. पण असं बोललं जातं की हा जो कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातो त्याच्यासाठी जे पूरक ढग आपल्याला लागतात आणि ते जे काही पडणं असतं खाली, याचं प्रमाण एकूण ढगांच्या तुलनेत जे निसर्गतः तयार होतं त्याच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे. त्याच्यामुळं पुढं जाणारे ढग थांबतील, इतर भागामध्ये बाष्प जाणार नाही, ह्याच्यात तथ्य नाही असं सुद्धा काही, म्हणजे दोन्हीकडून त्याच्याबद्दल बोललं जातं. महाराष्ट्रात जेव्हा हा प्रयोग झाला तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला होता. अनेकांनी असं सांगितलं की अरे आमच्याकडे येणारे ढग आहेत तर तुम्ही त्याचं पाणी आधीच काढून घेताय, असं सुद्धा बोललं गेलं. त्यामुळे त्या दृष्टीने बोललं जातं, पण त्याच्यात हो पण आहे नाही पण आहे, काही प्रमाणामध्ये होतं पण ते प्रमाण इतकं कमी आहे. अर्थात हे सगळे वेगवेगळ्या वैज्ञानिकांचे किंवा वेगवेगळे जे अभ्यास करतात त्यांचे हे परस्पर विरोधी दावे आहेत. त्याच्यामध्ये कुठली गोष्ट तुम्ही उचलून धरायची त्याच्यावर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. बरोबर आहे. आता तुम्ही उल्लेख केलात की महाराष्ट्रात सुद्धा कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला. त्या प्रयोगामध्ये तुम्ही सुद्धा होतात. हो, तुम्ही पत्रकार म्हणून त्या प्रयोगाला हजर होतात. त्यावेळेचा नेमका तुमचा अनुभव काय होता? काय असतो कृत्रिम पाऊस पाडणं म्हणजे? अतिशय रोमांचक किंवा एक्साइटिंग असं म्हणतो ना, असा अनुभव होता. मी त्यावेळेला लोकसत्तामध्ये होतो, हवामान कव्हर करायचो आणि त्यावेळेस हवामान कव्हर करणारी फार मंडळी नव्हती. हवामान कव्हर करण्याबरोबरच मी त्याच्याबरोबर भरपूर लिहायचो आणि हे लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायचो. जसं आता आपण डिजिटली करतोय तसं ते लिखित माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून करायचो. तर 20 सप्टेंबर 2003 रोजी, म्हणजे याला आता 22 वर्ष उलटली, तेव्हा महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग केला गेला. त्यावेळची पार्श्वभूमी अशी होती की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. 2002 हा तर संपूर्ण दुष्काळी वर्ष होतं भारतासाठी आणि महाराष्ट्र त्याचा भाग असल्यामुळे महाराष्ट्रात पण होतं. 2003ला सुद्धा पावसाची जे काय आगमन झालं आणि पाऊस जो सुरुवातीच्या काळात पडला तो काय फार चांगला नव्हता, समाधानकारक नव्हता. त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. चारा छावण्या सुरू झाल्या होत्या, पिण्याचं पाणी अनेक ठिकाणी टँकरने पुरवावं लागत होतं, तरीसुद्धा ते पुरेसं पडत नव्हतं. अशा सगळ्या अस्वस्थतेच्या काळामध्ये मग राज्य सरकारने असा निर्णय घेतला की आपण कृत्रिम पावसाचा प्रयोग करूयात. म्हणजे त्याच्यामुळे फार बदल घडेल असे नाही, पण लोकांना एक दिलासा मिळतो की काहीतरी आपल्यासाठी केलं जात आहे, त्याचा शेवटपर्यंत परिणाम होऊन प्रत्येकाला पाणी मिळेल
ही काही शक्यता पहिल्या प्रयोगात नव्हतीच, पण निदान आपल्यासाठी काहीतरी केलं जातंय हा जो आशावाद निर्माण होतो तो त्याच्यामुळं निश्चित होणार होता. म्हणून मग हा निर्णय घेतला गेला. मला वाटतं त्यावेळेस जयंत पाटील हे आपल्या राज्याचे अर्थमंत्री होते आणि त्यांनी पुढाकार घेऊन तो प्रयोग केला. तर त्यावेळेस 2 टेक्निकल इंजिनियर्स, पायलट, स्वतः जयंत पाटील आणि पत्रकार म्हणून मी, असे आम्ही 5-6 जणच त्या ह्याच्यामध्ये होतो. छोटंसं विमान होतं. त्याच्या प्रयोगाबद्दल मी सांगितलं की आपण त्या ढगांच्या जवळ जाऊन ती रसायनं फवारतो आणि मग नंतर पाऊस सुरू होतं. तर त्याच्यासाठीची जी यंत्रणा असते ती यंत्रणा जरी तुम्ही वर जाऊन हे सगळं करत असला तरी तुम्हाला ढग शोधायला लागतो. अच्छा. तुम्हाला आता त्या ढगापर्यंत पोहोचायचं आहे, तो ढग तसा पूरक आहे का हे तुम्हाला शोधायला तुम्ही डोळ्यांनी नाही बघत, तर तुम्हाला रडार लागतं. रडार रेज सोडत असतं, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन्स सोडतं. ते रेडिएशन्स जाऊन जिथं ढग असतील तिथून रिफ्लेक्ट होऊन माघारी येतात. मग तुम्हाला कम्प्युटरवर इमेज दिसते कुठं ढग पूरक आहेत, त्याच्यामध्ये किती बाष्प आहे. अशा प्रकारे ती यंत्रणा असते आणि ती जी यंत्रणा आहे ती मध्ये उभारली होती. ते रडार आणि त्याची यंत्रणा. तिथून हे जे प्रयोगाचं विमान आहे हे परदेशातून आलं होतं. अच्छा. पायपर शाईन नावाचं ते विमान होतं. आणि मग ही रडारची यंत्रणा, त्याच्यावर दिसणारे सगळे ढग, तिथून ते या विमानाला कम्युनिकेशन, आणि मग ते विमान तिथं पोहोचणार त्या ढगांच्या इथं, तिथं फवारणी करणार आणि त्याच्यानंतर काय तिथं बदल झालेत का, पाऊस पडतोय का, हे पुन्हा रडार आणि त्या यंत्रणेमार्फत कळणार. अशी ती कम्युनिकेशनची यंत्रणा होती. मग आम्ही कोल्हापूर ते बारामती अशा फ्लाईट दरम्यान तो प्रयोग पहिल्यांदा केला. तर तेव्हा आम्ही जेव्हा कोल्हापूरवरनं उड्डाण केलं त्याच्यानंतर काही वेळाने आम्हाला खालून त्या रडारच्या यंत्रणेतून कंट्रोल रूम जी होती तिथून आलं की अमुक अमुक ठिकाणी वडूज, सातारा जिल्ह्यामध्ये वडूज जे ठिकाण आहे दुष्काळी भाग आहे, त्या वडूजच्या इथं असे पूरक ढग आहेत असं आम्हाला सूचना मिळाली. मग त्या वैमानिकाने आम्हाला सगळ्यांना सांगितलं. मग आम्ही एकदमच असे रोमांचित झालो, एक्सायटेड होतो. मग त्या ठिकाणी ते विमान गेलं. तिथं विमानाच्या खाली अशी नळकांडी लावलेली असतात आणि मग आतून ती कळ दाबली, बटन दाबलं की ती त्याच्यातून ते छोटी रसायनं ही बाहेर पडतात आणि ती ढगांमध्ये जातात. आणि मग त्याच्यानंतर ते सगळं केलं आणि तो जो क्षण होता की तुम्ही पहिल्यांदा बघताय, महाराष्ट्रात पहिल्यांदा हा प्रयोग होतोय, लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, आणि तुम्ही तो बघत असता तेव्हा ते दाबलं गेलं तेव्हा आम्ही सगळेच इतके एक्सायटेड आणि आनंदित होतो की आपण एका वेगळ्या क्षणाचे साक्षीदार आहोत. ते केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून पुढे निघालो. त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला खालून सूचना आली किंवा संदेश आला की तुम्ही जिथं आता हे केलं, मला वाटतं 10-15 मिनिटानंतर तिथं आता पाऊस पडायला लागलेला आहे. अच्छा. मग पुन्हा त्या ठिकाणी वैमानिकाने ते विमान घेतलं आणि वरून तो पाऊस पडताना पाहणं, म्हणजे तुम्ही पाऊस पडतोय आणि पाणी पडल्यानंतर जमिनीचा रंग बदलतो, तर असं तो बदलत बदलत पुढं सरकतं, हे वरनं पाहणं हा काय म्हणूयात एक आयुष्यातला वेगळाच क्षण होता. तो अनुभव निश्चितपणे अतिशय रोमांचित करणारा होता. आणि सर्वात महत्त्वाचं की हे सगळं लोकांसाठी होणार होतं. म्हणजे हे काय नुसतं आपण काहीतरी सिनेमा बघतोय, काहीतरी वेगळा अनुभव घेतोय असं नव्हतं. तर लोक पावसाकडे डोळे लावून बसलेत आणि हे असं काहीतरी होतंय, अशा पद्धतीच्या याचा साक्षीदार होण्याचं भाग्य आलं, असा तो अनुभव होता. त्यावेळेस प्रयोग केला गेला पण त्याच्यात कुठेतरी सातत्य राखलं गेलं नाही. त्याच्यामुळे आजही म्हणजे आपण बघितलं तर 2003ला झालं, त्याच्यानंतर मध्ये कधीतरी एकदा प्रयोग करायचा असं ठरलं गेलं. तहान लागली की विहीर खोदूयात, अशा प्रकारे हे प्रयोग राबवले जातात. त्याच्यामुळे ते यशस्वी सुद्धा होत नाहीत असं तुम्हाला वाटतं का? पुन्हा थोडंसं याचं उत्तर मध्ये कुठंतरी. याचं कारण असं की हे जे सांगितलं ते बरोबर आहे की आपण तहान लागली की विहीर काढायची. तेव्हा सुद्धा प्रयोग कसा झाला की लोकांची मागणी, मग शेजारच्या राज्यांनी, तेव्हा कर्नाटक, आंध्र तेव्हा होतं, त्यांनी ते प्रयोग केले आणि मग पाठोपाठ आपण महाराष्ट्राने पण केला. पण असं न करता तुमच्या नियोजनामध्ये असं काय जर आपत्कालीन परिस्थिती असेल तर तुमची अशी काही यंत्रणा असेल तर तुम्ही तो प्रयोग करू शकता. पुन्हा नंतर काही वर्षांनंतर त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी केला गेला. त्याच्यानंतर मग पुन्हा सगळं थंड झालं, कारण पाऊस 5-6 साली प्रचंड पाऊस पडला. प्रचंड पाऊस म्हणजे त्याच्यामुळे मग मुंबईचा जो महाप्रलय जो झाला 2005ला, कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडला, राज्याच्या इतर भागात, त्याच्यामध्ये हा प्रयोग सुद्धा
लोक विसरले, म्हणजे थोडक्यात म्हणतो प्रयोग त्या पावसात वाहून गेला. वाहून गेला. तर ते झालं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मला वाटतं 9-10च्या सुमारास 11-12च्या सुमारास पुन्हा त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली. दुष्काळ ज्या वेळेस होतो त्यावेळेस चर्चा होती. मग धरणांच्या क्षेत्रात पाडूयात, असं करूयात, असे वेगवेगळे सगळे पर्याय पुढे आले. पण राज्य म्हणून एक धोरण निश्चित केलं पाहिजे की याचा जर फायदा होत असेल तर आपण ते प्रयोग करू. तशा प्रकारचे IITM सारखी संस्था पुण्यात आहे, महाराष्ट्रात आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, ज्याच्यात या प्रकारचा अभ्यास होतो. एकदा ते तडीच लावूयात की याच्यामुळे पाऊस पडतो की नाही. पडत असेल तर आपल्याला जो काही अपेक्षित आहे तो पडतो की नाही, म्हणजे याच्यात अर्थकारणही बघावं लागतं. तुम्हाला तर सगळा पाऊस पाडण्यासाठी समजा खर्च अमुक येतोय आणि पाऊस थोडाफार पडतोय, तर ते करण्यापेक्षा तुम्ही इतर मार्गांनी पाणी कुठून आणता येईल का तो विचार करू शकता. तर हे करून एकदा निश्चित करावं धोरण म्हणून की इथून पुढे आपल्याला प्रयोग करायचा आहे किंवा करायचा नाही. तर तो एक निर्णय करून ते एकदा तडीस नेलं पाहिजे. ते मला वाटतं व्हायला पाहिजे. अन्यथा मग पुन्हा लोकांना आशा लागते की प्रयोग झाला पाहिजे, मग मागणी हे होते, मग विनाकारण खर्च होतो. कारण तुम्ही प्रयोग करताना त्याचे काय तुम्हाला आउटपुट जे आहेत ते तितक्या प्रमाणात येतच नाहीत. म्हणून त्याच्याबद्दल आपण एकदा करायचं नाही करायचं धोरणात्मक निर्णय करून ते एक बासनात टाका किंवा ओपन ठेवा, असा एक धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे. तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. सर, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.